आज आपण चंद्रपूर या ठिकाणच्या एका खुनी शिक्षकाची गोष्ट बघणार आहोत। पण या घटनेला सुरुवात करण्यापूर्वी सुरुवातीलाच तुम्हाला सांगतो की जे नीट प्रामाणिकपणे नियमितपणे मन लावून विद्यार्थ्यांना शिकवतात, जे आदर्श विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करतायत, जे समाजामध्ये आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, त्या सगळ्या शिक्षकांचा मला नितांत आदर आहे, आदर होता आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा तो राहील। आता त्यात सर्व आदर्श शिक्षकांना विनम्र अभिवादन करून आज आपण चाललेलो आहोत चंद्रपुरामध्ये। चंद्रपूर या ठिकाणचा बालाजी वार्ड आहे आणि या ठिकाणी विश्वकर्मा चौक आहे आणि या चौकामध्ये रासेकर वाडा आहे। आता या ठिकाणी मनोज रासेकर नावाचे साधारणपणे 44 वर्षाचे गृहस्थ राहत आहेत आणि हे जे मनोज आहेत ते टॅक्सी चालवण्याचं काम करत आहेत आणि यांच्या परिवारामध्ये त्यांच्या पत्नी आहेत, पत्नीचं नाव आहे सुनीता रासेकर आणि यांना एक छोटीशी मुलगी आहे आणि आता ही जी मुलगी आहे ती चंद्रपूरच्याच त्या ठिकाणच्या एका जवळच्या शाळेमध्ये जाते आहे। म्हणजे पती पत्नी आणि मुलगी अशा पद्धतीने हा त्रिकोणी परिवार आणि यांच्या घरामध्ये मनोज यांची आई आहे, म्हणजे अशा पद्धतीने हा चौकोनी परिवार झालेला आहे। आता मनोज यांचा स्वभाव जो आहे तो अत्यंत हसतमुख वगैरे आहे आणि कोणालाही ते म्हणजे मदत करतात, अडचणीमध्ये धावून जातात आणि परिसरामध्ये मनोज यांचा चांगला मित्रपरिवार सुद्धा आहे। आता एका बाजूला त्यांचा स्वभाव चांगला आहे, त्यांचं काम चाललेलं आहे, त्यांचा संसार सुखामध्ये आनंदामध्ये चालू होता, पण याच काळामध्ये म्हणजे दुर्दैवाचा फेरा बघा काय असतो, या काळामध्ये मनोज जे आहेत ते आजारी पडले। त्याच्यानंतर मग त्यांना दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं, त्यांच्यावरती उपचार सुरू झाले। आता मनोज हे घरामधले कर्ते पुरुष होते, आता त्यांच्यावरती पत्नी मुलगी आई ही मंडळी अवलंबून होती किंवा प्रेम करत होती आणि त्यामुळे आता तेच आजारी पडल्यामुळे ही सगळी मंडळी चिंतेमध्ये पडलेली आहेत, काळजीमध्ये पडलेली आहेत आणि काही दिवस हे मनोज जे आहेत ते दवाखान्यामध्ये राहिले आणि त्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला आणि ते घरी आले। आता हे घरी आले आणि घरी आल्यानंतर घरातली मंडळी जी आहेत ती त्यांची देखभाल करत होती, पण यांच्यावरती येणारी संकटं काही कमी होत नव्हती। तारीख होती 21 सप्टेंबर 2022, वार आहे बुधवार। आता या दिवशी म्हणजे या रात्री संध्याकाळी सगळ्यांनी जेवण केलं, मनोज यांनी गोळ्या औषधं वगैरे घेतली आणि सगळे झोपी गेले। पण ही जी रात्र होती ती रात्र या परिवारासाठी काळरात्र ठरणारी होती, कारण रात्रीच्या साधारणपणे 1-2च्या सुमारास, म्हणजे त्यावेळेस आता गुरुवार सुरू झालेला होता, त्या 1-2च्या सुमारास यांच्या घरामध्ये चोर शिरला आणि या चोराला मनोज यांनी विरोध करायला सुरुवात केली। त्यावेळेस त्या चोरांनी मनोज यांच्यावरती हल्ला केला, त्यांची हत्या केली, घरातले काही पैसे मौल्यवान वस्तू दागिने वगैरे चोरले आणि हा जो चोर आहे तो फरार झाला। आता या घरामध्ये सगळं घबराटीचं वातावरण वगैरे तयार झालं, चंद्रपूर पोलिसांना कळवण्यात आलेलं आहे, गोंधळ आरडाओरडा वगैरे झालेला होता। आता या ठिकाणी मनोज यांची उशीनं तोंड दाबून हत्या केलेली होती, त्यांचा मृतदेह त्या ठिकाणी पडलेला होता। आता घरामध्ये तर गोंधळ चाललेला होता, आरडाओरडा चाललेला होता, पोलिसांनी यामध्येच पंचनामा वगैरे केलेला आहे आणि नंतर सगळे सोपस्कार पार पडल्यानंतर बॉडी जी आहे ती पोस्टमॉर्टमला पाठवली आणि यावेळेस पत्नी सुनीता यांनी पोलिसांमध्ये फिर्याद दिली की घरामध्ये चोर, म्हणजे जे आता तुम्हाला सांगितलं ते त्यांनी सांगितलं की चोर शिरले आणि यांची हत्या केली। आता पोलिसांनी तक्रार तर घेतली, पण चोरीच्या या प्रकरणावरती त्यांचा विश्वास बसत नव्हता। आता कारण काय, तर जी व्यक्ती दवाखान्यामध्ये ॲडमिट होती, पाठीमागच्या अनेक दिवसापासून दवाखान्यामध्ये होती, ती व्यक्ती घरी आल्यानंतर त्या व्यक्तीच्या घरी चोरी होते। कशासाठी, तर बाबा पैशासाठी किंवा काही दागिन्यांसाठी। आता मला सांगा, इतक्या दिवस जी व्यक्ती दवाखान्यात असते त्या व्यक्तीकडे पैसे असतील का? मग अशा व्यक्तीच्या घरी चोर चोरी करायला कसा काय येऊ शकतो? दुसरी गोष्ट, चोर घरामध्ये शिरला, त्यानं पतीची हत्या केली, पण यावेळेस ती पत्नी काय करत होती? आता घरामध्ये कोणतीही फोर्स एंट्री वगैरे नव्हती, मग हा चोर जो आहे तो घरामध्ये कसा काय घुसला? आणि चोराला चोरीच करायची होती, तर मग त्यानं त्यांची हत्या का केली? आणि आजारी मनोज जे आहेत ते विरोध करू शकतील का? मग ही हत्या कशी काय झाली? आणि त्यावेळेस पत्नी नक्की काय करत होती हा सुद्धा मोठा प्रश्न होता। म्हणून पत्नीनं जे काय सांगितलं ते पोलिसांना पटत नव्हतं। आता या घटनेमध्ये नक्कीच काहीतरी काळबेरं आहे असं यांना प्राथमिकदृष्ट्या वाटत होतं आणि त्यामुळे मग पोलिसांनी पती पत्नी यांचं जे मोबाईल नंबर आहे त्याचा CDR काढला, त्याच्याबद्दलच्या डिटेल्स काढल्या आणि मग कोण कोणाशी संपर्कात होतं किंवा कोणाशी बोलणं झालं होतं वगैरे वगैरे, म्हणजे बाकी सगळ्या डिटेल तांत्रिक तपास जो आहे तो याच्यामध्ये सुरू केलेला होता। आता याच्यामधून एक संशयास्पद नाव समोर आलं होतं, ते नाव आहे स्वप्नील गावंडे, वय वर्ष साधारण 35च्या आसपास आहे आणि हा जो स्वप्नील आहे तो गुटकाळा तलाव, हनुमान चौक,
चंद्रपूर या भागामध्ये राहणारा. आता स्वप्नील एका नामांकित शाळा जी आहे त्या शाळेमध्ये शिक्षकाचं काम करत होते, मुलांना शिकवत होते, देशाचे आदर्श नागरिक घडवत होते. पण ज्यावेळी यांच्याबद्दलची अधिक माहिती पोलिसांनी काढली त्यावेळेस वेगळीच माहिती पोलिसांच्या समोर आली आणि त्यामुळे मग आता हा जो केलेला आहे तांत्रिक तपास, त्याचबरोबर CDR काढलेलं, खबऱ्यांकडून मिळालेली माहिती किंवा अनेकांनी दिलेले जबाब आणि ह्या मंडळींचं संशयास्पद वागणं यामुळे ती पत्नी आणि शिक्षक या दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं आणि याच्यामधूनच या सगळ्या हत्येचा उलगडा झालेला होता. आता ही घटना कशी घडली बघा. तर चंद्रपुरामध्ये मनोज, त्यांची पत्नी, मुलगी आणि आई हा परिवार राहतो आहे आणि मनोज यांची मुलगी जी आहे ती जवळच्याच एका नामांकित शाळेमध्ये शिक्षण घेते आहे. आता याच शाळेमध्ये शिकवणारा शिक्षक आहे स्वप्नील गावंडे. तर हा स्वप्नील आता याच्याबरोबर म्हणजे या शिक्षकाबरोबर ती सुनीता म्हणजे ह्या मुलीची आई जी आहे तिची ओळख होते. त्यानंतर मग यांच्यामध्ये बोलाचाली वगैरे होतात आणि यांच्यामध्ये गाढ मैत्री होते आणि पुढं हे एकमेकांचे जीवलग बनतात. आणि आता इतके जीवलग बनलेले आहेत की हा जो पती आहे मनोज, तो या दोघांना अडचणीचा वाटायला लागलेला आहे आणि याच काळामध्ये मनोज जे आहेत ते आजारी पडले होते. आता आजारी पडले होते किंवा आजारी पाडले होते ह्याच्यासमोर प्रश्नचिन्ह आहे आणि या गोष्टीचं नंतर भविष्यकाळामध्ये तपासामध्ये समोर येईलच. पण ते आजारी पडले आणि त्यांना दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं. पण काही दिवसातच त्यांना मग उपचार वगैरे झाले आणि डिस्चार्ज मिळाला आणि ते घरी आले. आता याच दिवशी यांची हत्या करायची अशा पद्धतीचा निर्णय या शिक्षकानं आणि त्या प्रेयसीनं घेतलेला होता. आता सुनीता जी आहे तिनं रात्रीचा दरवाजा उघडा ठेवायचा. उघडा ठेवल्यानंतर मग स्वप्नील येणार. स्वप्नील आल्यानंतर मग तो झोपेमध्ये असणारे मनोज जे आहेत त्यांची हत्या करणार आणि त्यानंतर तो पळून जाणार. आता याच्यामध्ये कोणाला काही कळणार नाही कारण घरामध्ये लहान मुलगी आणि एक ज्येष्ठ महिला आहेत तर त्या झोपलेल्या असतील, त्यामुळे कोणाला काही कळणार नाही, काय नाही आणि त्या पतीची हत्या होईल आणि त्याची हत्या करताना पण उशी वगैरे ठेवूनच करायची जेणेकरून कोणतीही खून राहणार नाही. आणि दुसऱ्या दिवशी पती उठत नाही म्हटल्यानंतर मग ही पत्नी आरडाओरडा करणार आणि मग आता एकतर दवाखान्यातनं जाऊन आलेत त्यामुळे आजारपणामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे अशा पद्धतीनं सगळ्यांना सांगायचं आणि याच्यामधूनच मग सगळ्यांना यावरती विश्वास बसणार की नाही बरोबर आहे, दवाखान्यामध्ये गेले होते आणि त्यामुळे आजारपणामुळे हे गेलेले आहेत. अशा पद्धतीनं मनोज यांची हत्या करायची म्हणजे या दोघांच्या मधला अडथळा दूर होईल अशा पद्धतीचा प्लॅन या मंडळींनी केलेला आहे. आपल्या नवऱ्याच्या आजाराचा गैरफायदा घेऊन प्रेमीच्या मदतीनं त्याचा खून करण्याचा हा सगळा प्लॅन होता आणि त्या प्लॅनप्रमाणे यांचं सगळं सुरू झालेलं होतं. बुधवारी रात्री सगळी मंडळी झोपलेली होती आणि मध्यरात्री स्वप्नील जो आहे तो घरी आला. सुनीतानं दरवाजा उघडलेला होता आणि स्वप्नील आत आलाय. आतमध्ये घरामध्ये आई आणि मुलगी म्हणजे ज्येष्ठ महिला आणि छोटी मुलगी जी आहे ते गाढ झोपलेले होते आणि स्वप्नील जो आहे तो मनोजच्या बेडरूममध्ये गेला किंवा मनोज जिथं झोपला होता त्या ठिकाणी गेलेला आहे आणि मनोजच्या तोंडावरती उशी ठेवून दाबण्याचा यानं प्रयत्न सुरू केलेला होता. आता मनोज आजारी होता, तो विरोध जास्त करू शकत नव्हता, पण त्याच्या शक्तीप्रमाणे त्यांनी ओरडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता शेवटी त्यांच्या नाकातोंडामध्ये श्वास जेव्हा गुटमळायला लागला होता किंवा श्वास घेता येत नव्हता त्यामुळं मग त्यांनी विरोध करायला सुरुवात केली आणि या सगळ्या गोंधळामध्ये मग काही आरडाओरडा झालेला आहे किंवा काही गडबड झाली आणि त्यामुळे पत्नी आणि प्रेमी एका बाजूला मनोजला ठार मारत होते पण इकडं दुसऱ्या बाजूला तो जो आवाज आहे त्या आवाजानं त्या आईला जाग आली आणि घरामध्ये तो गोंधळ चाललेला होता आणि आता ह्या आईनं पण हे पाहिलं इथं मारताना वगैरे किंवा हे सगळं सिच्युएशन पाहिली आणि त्यावेळेस आता ह्या दोघांना वाटलं की आपलं भांडं फुटणार आहे आणि त्यावेळेस मग यांनी त्याच क्षणी हा जो प्लॅन आहे तो प्लॅन बदलला. अगोदर प्लॅन ए होता, नंतर प्लॅन बी झाला आणि मग आता हा कोण झाला तर हा चोर झाला. दाखवायचं की हा चोर घरात शिरलाय आणि चोरी करतोय आणि अशा पद्धतीनं तिथं दाखवण्यात आलं आणि मग त्या बायकोनंच कपाट अस्ताव्यस्त वगैरे केलेलं आहे, दागिने वगैरे दिले आणि त्यानंतर त्या चोरानं त्या ज्येष्ठ महिला आहेत त्यांच्याकडून सुद्धा दागिने वगैरे ओरबाडले आणि मनोज यांची हत्या केली आणि तो चोर जो आहे तिथून फरार झाला. अशा पद्धतीनं ही हत्या घडलेली होती आणि ही सगळी माहिती माध्यमातून समोर आलेली होती आणि ती फक्त मी तुमच्यासमोर मांडण्याचा स्टोरी रूपामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण याच्यामध्ये अजून तपास चाललेला आहे आणि यामुळे कदाचित नवीन माहिती किंवा वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. आता या प्रकरणामध्ये एकाची हत्या झालेली आहे. याच्यामध्ये एक लहान मुलगी जी आहे ती कायमची अनाथ झालेली आहे. तिची आई ती म्हणजे खुनी बनलेली आहे.
वडील जे आहेत त्यांची हत्या झालेली आहे, आई वडील दोघंही आता तिथं नाही आहेत आणि ही मुलगी अनाथ झाली आणि एक ज्येष्ठ महिला ज्या आहेत किंवा एक म्हातारी आई जी आहे तिला या वयामध्ये हे सगळं पाहायला लागलेलं आहे. एक परिवार स्वतःच्या हातानं या पत्नीनं इथं संपवलेला आहे आणि त्या शिक्षकानं स्वतःची नोकरी, स्वतःचं करिअर आणि आयुष्यसुद्धा उद्ध्वस्त करून घेतलेलं आहे. या हत्येमधून आणि अनैतिक संबंधामधून कोणाला काहीही मिळालेलं नाही, पण परिवारच्या परिवार याच्यामुळे उद्ध्वस्त झालेले आहेत. आता या ठिकाणी मनोज यांना कोणता आजार होता, काय होता हे मात्र समोर आलेलं नाही, पण या आजारात दुसरंच काही काळबेरं होतं का याचासुद्धा नंतर भविष्यात जेव्हा पोलीस तपास करतील त्यावेळेस ते समोर येईलच किंवा भविष्यात या सगळ्या गोष्टी पुढं कळतीलच. पण आता या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा? लक्षात घ्या, जो माणूस दुसऱ्याच्या वाईटाचा विचार करतो तो स्वतःला सुद्धा बरबाद करतो, हे कायम लक्षात ठेवायचं. कारण हे विधीचं विधान आहे आणि हा तो वरच्याचा न्याय आहे. आणि जर कुणी कुणाच्या मजबुरीचा, कुणाच्या गरिबीचा, कुणाच्या आजाराचा जर गैरफायदा घेतला आणि आपला जर स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी आत्ताच सावध व्हावं. कारण प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचा हिशोब द्यावाच लागतो आणि तो सगळा हिशोब त्या वरच्याकडं असतो, हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. तिसरी गोष्ट, अनैतिक संबंधामध्ये लोक स्वतःच्या मुलांचाही विचार करत नाही, याचं सगळ्यात वाईट वाटतं. आता या ठिकाणी या आईचा आणि त्या मुलीचा, म्हणजे त्या म्हाताऱ्या आईचा आणि त्या छोट्याशा मुलीचा दोष काय होता, पण त्यांना याचं सगळ्यांचं दुःख जे आहे ते आयुष्यावर भोगावं लागणार आहे. आता जाता जाता ही गोष्टही लक्षात ठेवा की आपण जेवढा आपल्या परिवाराचा, परिवारातील लोकांचा आणि आपल्या जवळच्या लोकांच्या सुखाचा विचार करू आणि तशी कृती करू, तेवढंच आपण सुद्धा सुखी होतो, सुखी बनतो. आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता. तोपर्यंत धन्यवाद.